संतू महादेव तिखट, राहणार धानोली. मी शेगाव सर्कलमधला कास्तकार आहे. आज रोजी आमच्या शेतामध्ये आता तुमचं पाहणीसाठी आपण या ठिकाणी गोळा झालेलो आहोत. या वर्षाला आम्हाला सोयाबीन टोकन करायचं होतं, पण टोकन कशी करावं. मग आमचा तोटावर साहेबांचा एक अष्टसूत्रीच्या माध्यमातून शेगावला कार्यक्रम झाला. त्या माध्यमातून बेडवर आम्ही टोकन करायचं ठरवलं. तसाच एक गुजगव्हाण फाट्यावरती कार्यक्रम झाला होता आणि तिथं बेड कसे फाडायचे आणि त्याचं नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं हे तोटावर साहेबाच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही ठरवलं का आपण यावर्षी टोकन पद्धतीनेच आपण सोयाबीनची लागवड करावं. मी प्रथम आता बेड तयार करत होतं. त्यासाठी आपण प्रथम सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग आणि सल्फर 5 किलो एकरी या हिशोबाने वखराचा पाटा मारल्यानंतर ते टोकन पद्धतीने फेकून दिलं आणि नंतर मग ट्रॅक्टरच्या साहाय्याने 3.5 फुटाचे बेड घेतले आणि 3.5 फुटाचे बेड घेतल्यानंतर ते बेड असे वरती टोकदार येत होते. त्यासाठी एक 7 फुटाची पाटी बनवून बैलाच्या साहाय्याने ते बेड असे चापट केले. कारण आपल्याला डिबलरच्या साहाय्याने टोकन करायची होती आणि टोकनसाठी डिबलर मशीनचं 2चं जुगाड बनवून त्या ठिकाणी आपण त्या बेडवरती टोकन करायचा प्रयत्न केला. मग टोकन करत असताना आपण बियाणं कोणचं निवडावं हे माझ्या मनात प्रश्न आला आणि मी MEAUS म्हणजे ते 725 हे बियाणं आपल्या परभणी विद्यापीठानं विकसित केलेलं वाण ते मनात आणलं आणि ते पेडगाववरून देशमुख साहेबाकडून ते वाण मिळवलं आणि ते वाण मिळवून त्याची मी डिबलरच्या साहाय्याने टोकन केली. त्यात टोकन करण्याच्या पूर्वी बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम, PSB, ट्रायकोडर्मा ह्या जीवाणूसमोर म्हणजे याचा वापर केला आणि ते बीज प्रक्रिया करून ते डिबलरच्या साहाय्याने एकरी 16 किलो बियाणं टोकनमध्ये डिबलरमध्ये टाकून सोडलं. पारंपरिक पद्धतीने पेरणीमध्ये 30 किलो बियाणं लागत होतं एकरी. त्या ठिकाणी माझं 14 किलो बियाणाची बचत झाली. म्हणजे 1400 रुपयाची माझी एकरामागे बचत झाली. तर आता आपण टोकन झालं इथपर्यंत झालं, पण आता आपण यावर्षी आपल्या औषधाचा वापर कसा करावा, का करायचा. कारण दरवर्षी जास्तीत जास्त फवारण्या, जास्तीत जास्त खर्च करून हाती काही भेटत नव्हतं. पण 2 ठिकाणी सभा झाल्यामुळं तोटावर साहेबाच्या त्यांच्या माध्यमातून अष्टसूत्रीचा वापर करून जैविक औषधाचा वापर करून आम्ही कमीत कमी खर्चामध्ये कसं नियोजन करता येईल या अनुषंगानं फवारण्याचं नियोजन घेतलं आणि 3 ते 4 फवारण्यामध्ये सोयाबीनचं नियोजन घेऊन आज तागायत सोयाबीन कापणीला आलं. यावर्षी शेंगाचं प्रमाण 100-125पर्यंत एका टोकनच्या चुडामध्ये आहे, 150च्या जवळपास आहे. तर यावर्षी मला असं वाटते की दरवर्षीपेक्षा 12-13 क्विंटलच्या वर जाईल, पण कमी होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. सुधाकर नामदेव खाडे, मी धानोलीचे शेतकरी आहे. आमच्याकडे बेड पद्धतीनं बरेचसे शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि बरेचसे शेतकऱ्यांनी लागवड करून आणि त्याचा
टोकन पद्धतीनं पेरणी करून त्याचा चांगला म्हणजे उपयोग घेतलेला आहे. आणि काही शेतकऱ्याचे माल पण चांगले आहे. सध्याच्या परिस्थितीत बुरशी नाही, येलो मोजाक नाही. आणि याच्या समोर पुढच्या वर्षी लागवड म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी करावी.